कांद्याच्या आयातीसाठी बांगलादेश सरकार पुन्हा परवाने देण्याच्या तयारीत आहे आणि आज रविवार आहे. 28 तारखेपासनं म्हणजे आजपासनं हे परवाने पुन्हा बांगलादेश जारी करू शकतो अशी एक माहिती सोशल मीडियावर फिरताना दिसते. आता या माहितीची पडताळणी केल्यानंतर काय आढळलं? खरंच बांगलादेशला कांद्याची निर्यात पुन्हा आणखी वाढणार आहे का? आणि त्याचा कांद्याच्या बाजारभावावर विशेषतः नवीन कांद्याच्या आणि जो शिल्लक असलेला जुना कांदा याच्यावर काही परिणाम होऊ शकतो का? या सगळ्यांची चर्चा पुन्हा एकदा आपण आजच्या रविवारच्या विशेष या सदरामध्ये करणार आहोत. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025. विषय खरं तर आज मला वेगळ्या विषयावर बोलायचं होतं. काही माहिती मी गोळा करून ठेवलेली होती, पण ते मी आज संध्याकाळी किंवा शक्य झाल्यास उद्या बोलेन. आता एक महत्त्वाची बातमी कालपासून येते आहे आणि या बातमीच्या अनुषंगाने ॲग्रो शिवारनं थेट बांगलादेशमधल्या काही आयातदारांशी संपर्क केला आणि त्यांच्याकडनं काय माहिती मिळाली ते आपण बघूया. तर पहिल्यांदा बातमी अशी आहे की 28 तारखेपासून म्हणजे आज रविवारपासून बांगलादेश कांद्याच्या आयातीला पुन्हा नव्याने परवाने देण्याच्या तयारीत आहे. बांगलादेशमध्ये 25 तारखेला ख्रिसमसची सुट्टी होती आणि शुक्रवार असल्यानं त्यांची साप्ताहिक सुट्टी शुक्रवारी असल्यानं 2 दिवस कांद्याची निर्यात झाली नाही. पण काल मात्र जवळपास 43 गाड्या घोजडंगा बॉर्डरवरनं 34 गाड्या घोजडंगा बॉर्डरवरनं गेल्याचा रिपोर्ट आहे. इतर ठिकाणवरनंही काही गाड्या गेल्या, त्याची माहिती मिळाली की मी तुम्हाला सांगेनच. आता या सगळ्या याच्यामध्ये बांगलादेशनं सुरुवातीला जे IP किंवा इम्पोर्ट परमिट दिलेले होते त्याची मुदत संपलेली आहे आणि हे परवाने आता संपत आलेले आहे. ज्या मोठ्या व्यापाऱ्यांनी हे परवाने घेऊन ठेवले तर त्यांचे काही परवाने आहेत आणि त्या परवान्यावर किंवा लेटर ऑफ क्रेडिट त्या बाजूने घेतलं आहे त्याच्यावर कांदा निर्यात होतो आहे. पण नव्याने जे परवाने आहेत ते संपलेले आहेत आणि आता बांगलादेश तिथली कांद्याची परिस्थिती बिघडल्यानं पुन्हा परवाने देऊ शकतं असं सध्याची चर्चा व्यापाऱ्यांमध्ये आहे. याच्या व्यतिरिक्त आपण तिथल्या कांद्याच्या मार्केटचं नवीन कांद्याची काय स्थिती आहे ते पण जाणून घेणार आहोत. तिथली राजकीय स्थिती आणि तिथले जे वाणिज्य सल्लागार किंवा तिथले सरकारचे जे सल्लागार आहेत त्यांचं भारताविषयी काय धोरण आहे आणि त्याचा आपल्याला काय फायदा होणार तेही बघूया. बांगलादेशमध्ये कांदा आयात निर्यातीमध्ये कसा भ्रष्टाचार होतो आहे आणि त्यामुळे तिथून एकूणच वातावरण कसं बिघडलं आहे हे पण समजून घेऊया. तर सुरुवातीला जो निर्णय आहे त्या संदर्भात आमचे एक मित्र आहे त्यांच्याशी आपण चर्चा केली. त्यांनी असं सांगितलं की अशी चर्चा सुरू झाली आहे की आजपासनं परवानगी मिळतील, नवीन परवाने बांगलादेश देईन. याचं काय कारण आहे की त्यांचा जो मुरीकाटा कांदा आहे तो बाजारात येतो आहे, पण त्याची जी क्वांटिटी आहे किंवा त्याची आवक आहे ही संपूर्ण बांगलादेशची कांद्याची गरज भागवण्यास असमर्थ आहे या घडीला. त्यामुळे मागच्या आठवड्यात कांद्याचे जे बाजारभाव भारतीय निर्यातीमुळे जी हवा त्यांनी करून घेतली की भारतीय कांदा आला आहे आणि आपण भाव पाडून घेऊ, तर ती हवा निघून गेली आणि आता परत एकदा या आठवड्यात बांगलादेशमध्ये कांद्याचे बाजारभाव वाढायला लागलेले आहेत असं तिथले मार्केटचे रिपोर्ट आहेत. श्याम बाजारच्या ढाकामधलं श्याम बाजारचे जे बाजार आहे मार्केट आहे तिथे पण असेच रिपोर्ट आहे. तिथले व्यापारी असं सांगतायत की आता आम्हाला परत एकदा भारतीय कांद्याची प्रतीक्षा आहे, मात्र हा कांदा कधी येणार किंवा कसं येणार त्यावर ते अवलंबून आहे. यंदाचा हिवाळा त्या ठिकाणी बऱ्यापैकी कडक आहे, तो आपल्याकडे पण आहे. यंदाचा पावसाळ्याने जसा त्रास दिला शेतकऱ्यांना तसं हिवाळाही त्रास देतो आहे. त्याचा परिणाम असा झाला आहे की कांद्याचं जे भरणपोषण व्हायला पाहिजे किंवा त्याच्यावर थोडीशी अडचणी येत आहेत. त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो भविष्यात, कारण त्यांचा कांदा थोडा उशिरा येऊ शकतो. त्यांचा मुरीकाटा कांदा आलेला आहे बाजारामध्ये, पण आणखी एक हाली नावाचा जो कांदा यायला पाहिजे त्याला आणखी किमान 90 ते 95 दिवसांचाच तो कांदा झालेला आहे. त्याला आणखी कदाचित महिनाभर किंवा आणखी 30-40 दिवस किंवा काही ठिकाणी 15 दिवस लागतील. थोडक्यात जानेवारीच्या 2-3 आठवड्यापर्यंत तो कांदा बाजारात येण्याची शक्यता नाही. त्यामुळे आता नव्याने जे परवाने देत आहेत ते कसे दिले जातील, काय दिले जातील
याची उत्सुकता आहे. याच्या संदर्भात पक्की माहिती आपल्याला 1-2 दिवसात मिळेल. सोमवारी मिळेल, मंगळवारी मिळेल. आता बांगलादेशमध्ये मधल्या काळात ज्या हिंसक घटना झाल्या त्याच्यामध्ये भारताचा विरोध तिथे वाढायला लागला भारताच्या विषयीचा आणि राजकीय वातावरण बिघडलं. या बिघडलेल्या वातावरणातसुद्धा एक जी बॉर्डर आहे तिथनं साधारण 210 टन कांदा त्यावेळेस गेलेला होता. आता तिथे कांद्याचे बाजारभाव काय आहे ते बघूया. तिथे भारतीय कांदा 62 ते 60 रुपयात 60% विकतो आहे. म्हणजे थोडक्यात रुपयाच्या भाषेत माफ करा 42 ते 60% रुपयाच्या भाषेत जर सांगायचं झालं तर 42 ते म्हणजे साधारण 28 ते 30 रुपये 35 रुपये आपल्या कांद्याचे दर आहे. सुरुवातीला 7 डिसेंबरला जेव्हा कांद्याची निर्यात उघडली होती माफ करा आयात उघडली होती आणि निर्यात सुरू झाली त्यावेळेस आपल्या भारतीय कांद्याला अगदी 100% बाजारभाव मिळाला. मग ते 80%, 60% आणि आता ते 40% आलेले आहेत. म्हणजे आपल्या रुपयामध्ये असं समजा की 25 ते 30 रुपये थोडेसे कमी धरले. आता 25 रुपयांनी जो कांदा निर्यातीला विकला जातो आहे त्याचं प्रमाण पण कमी आहे. तर स्वाभाविकपणे निर्यातीचा जो खर्च 7-8 रुपये किंवा टॅक्स वगैरे जर धरला तर तो इथल्या व्यापाऱ्याला 17 आणि 18 रुपयाला पडेल आणि त्याचा नफा आडत वगैरे इथली धरून किंवा इथलं मनुष्यबळ मजुरी धरून तो शेतकऱ्याला जास्तीत जास्त 13-14 रुपये 15 रुपये त्याचे देऊ शकतो उन्हाळी कांद्याचे किंवा लाल कांद्याचे. पण त्यातही याचं प्रमाणच घटलं आहे आणि निर्यातच होणार नाही किंवा शक्यता कमी म्हटल्यानंतर व्यापाऱ्यांनी हात आखडता घेतला आणि त्याचा परिणाम तुमच्या बाजारभावावर या आठवड्यात झाला. मात्र सोमवारी जर आजपासनं हे परवाने आले तर परत एकदा दिलासादायक बातमी मिळेल. एक थोडंसं मानसशास्त्रीय त्याचा इफेक्ट होईल, परिणाम होईल आणि कांद्याला 1 ते 2 रुपये बाजारभाव वाढू शकतो. अर्थात या सगळ्या याच्यामध्ये काही सावधतेचे इशारे पण आहेत. तर त्यांचा देशी कांदा 52 ते 60% आहे आणि किरकोळ बाजारामध्ये आता 90% तिथले बाजारभाव झालेले आहेत. 1% म्हणजे भारतीय रुपयामध्ये 70 पैसे. आता आयात असली तरी तिथे काय स्थिती आहे की बाजार स्थिर नाही आहे. त्याच्यानंतर दर कमी होत असल्यानं तिकडे शेतकरी अडचणीत आहे आणि दुसऱ्या बाजूला जे व्यापारी किंवा सिंडिकेट आहे त्यांचा शेतकऱ्यांशी माफ करा त्यांचा सरकारशी संघर्ष सुरू आहे आणि या सिंडिकेटनं काय केलं आहे की सर्वात जास्त परवाने आपल्या ताब्यात घेतलेले आहेत आयातीचे आणि ते व्यापाऱ्यांना वाटत आहेत. आता या भ्रष्टाचारामध्ये जे गव्हर्नमेंटच्या जवळचे आहे तर त्यांना असं वाटतंय की आता हे एक सरकार तिथं निवडणुका लागल्या आहेत फार काळ टिकणार नाही आहे. त्यामुळे शेवटचे 2 महिने जे काय लुटता येईल जे काय भ्रष्टाचार करता येईल ते करूया. त्यामुळे काय होतं आहे की खूप व्यापारी याच्यामध्ये पडत नाही आहे. आयातदारांनी आम्हाला असं सांगितलं की या सगळ्यासाठी आम्हाला दुसऱ्याचा म्हणजे IP माझा असतो. म्हणजे निर्यात परवाना समजा क्ष व्यक्तीला दिला पण लेटर ऑफ क्रेडिट मात्र त्याला त्या सिंडिकेटचं किंवा जे बडे व्यापारी आहे ज्यांनी सरकारच्या जवळचे आहेत तर त्यांचं घ्यावं लागतं आणि त्यासाठी त्यांच्या बँकेमध्ये हा व्यापारी म्हणजे तिथल्या बँकेमध्ये जसं आपण बँक गॅरंटी देतो तसं लेटर ऑफ क्रेडिट देताना साधारण 10 लाख 15 लाख रुपये याला भरावे लागतात. पण या सगळ्या याच्यामध्ये धोका असा आहे की उद्या समजा त्या माणसानं जर फसवलं आणि कांदा आयात करून याला तो दिलाच नाही किंवा दाखवलाच नाही तर मात्र याची फसवणूक होईल आणि याला 10 ते 15 लाख रुपयांचं नुकसान होईल, फसवणूक होऊ शकते. त्यामुळे छोटे व्यापारी आहे सध्या ते पुढे येत नाही आहे. पण आज काही व्यापारी पुन्हा एक अर्ज करणार आहे. आता सरकारनं म्हणे नवीनच अट घातली आहे की ज्यांना कृषी व्यवसायामध्ये किंवा शेतीशी संबंधित 1 वर्षाचा अनुभव आहे त्यांनाच बांगलादेश आता IP दिलं जाईल. आता बांगलादेशचं राजकीय धोरण काय ते पण आपण बोलूया. व्हिडिओ थोडा मोठा होतो आहे. पुढे जाण्यापूर्वी मी परत एकदा विनंती करेन की चॅनलला जे नवीन आहे ते सबस्क्राईब करून घ्या. कारण अशी माहिती हे कुठेही देत नाही, कोणी देत नाही. आपण मात्र बारकाईनं थेट बोलून वेगवेगळी माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पुरवत असतो. आता पुढच्या काळामध्ये कांद्याच्या किमती काय राहणार हे मी तुम्हाला आज नाही सांगणार तर उद्या त्याचे व्हिडिओ करूया. 31 डिसेंबरपर्यंत कांद्याचे बाजारभाव काय राहू शकतात संभाव्य याचा अंदाज मी आधीच किंवा याचं विश्लेषण आधीच आपण दिलेलं आहे. तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून ते बघू शकता. अनेकांना त्याचा लाभ झालेला आहे. तर आता भारताचा मुद्दा काय आहे की आपल्याकडे उत्पादन जास्त होतं, बाजारात दर कमी आहे, साठवण खर्च वाढला आहे, निर्यात कमी प्रमाणात होत आहे त्यामुळे अपेक्षित दिलासा मिळत नाही. आता त्यामुळे बांगलादेश आयात वाढवेल का हा त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता या संदर्भात मधल्या काळात राजकीय परिस्थिती बिघडल्यावर
एक सगळी माध्यमांमध्ये चर्चा होते, आपणही ती चर्चा केली, की येणाऱ्या काळामध्ये एका बाजूला राजकारण आणि दुसऱ्या बाजूला हे सगळं बांगलादेश कांद्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होतोय. तर त्यामुळे कांदा किती जाईल याविषयी शंका असली तरी आता तिथले जे अर्थ सल्लागार आहे डॉक्टर सालेहुद्दीन अहमद यांनी बघा पॉलिटिकल स्टेटमेंट किंवा ज्याला डिप्लोमसी म्हणतात ती इतकी चतुराईने केली आहे. त्यांना माहिती आहे की भारत आता कांदा काय किंवा संत्र काय या सगळ्यांना जर त्रास दिला ना तर भारत आपलं नाक दाबू शकतं भातासाठी किंवा अनेक पदार्थांसाठी. त्यांना अनेक गोष्टींसाठी जे स्वस्त मिळतात इतर जगाच्या तुलनेत त्यासाठी भारतावर अवलंबून राहावं लागतं. म्हणून त्यांनी अतिशय चतुराईचं आत्ताचं स्टेटमेंट आहे. हे स्टेटमेंट कधी आलं? एक साधारण 2-3 दिवसांपूर्वीचं स्टेटमेंट आहे की जेव्हा त्यांच्याकडे दंगली घडल्या आणि भारताचा विरोध वाढला आणि भारताने इकडं तयारी सुरू केली सीमा बंद करण्याच्या, ते लगेच पुन्हा गुडघ्यावर आणलं आहे त्यांना. ते आता काय म्हणतायत ते बघा. ते असं म्हणतायत की आमचं व्यापार धोरण राजकीय नाही आर्थिक आहे. म्हणजे आम्ही राजकारण वेगळं ठेवतो आणि व्यापार वेगळा ठरतो. हेच कारण आहे की आम्ही भारतातून जे काही स्वस्त पडत असेल तर त्या गोष्टीची आयात करतो. भारताविरुद्ध आम्ही कधीही व्यापार निर्बंध लावलेले नाहीत. आता त्यांनी काय सांगितलं की स्थानिक रब्बी कांदा जो आहे तो 90 ते 95 दिवसांचा आहे किंवा त्या ह्याच्यामध्ये येतो आहे. त्यामुळे आयात दीर्घकाळ वाढेलच असं नाही. म्हणजे आयात किती राहील याची शक्यता नाही. पण सध्या तरी आम्ही निर्बंध लावलेले नाही, आम्ही आयात करतो आहोत कांदा. आता कांद्याच्या आयातीची जी मुदत जी होती आधीच्या जे 50-50 IP दिवसाला दिले जायचे ना, एका IP मागे 30 टनाचा हिशोब होता. एका व्यापाऱ्याला 30च टन मिळायचे. हे साधारण अगदी मार्चपर्यंत होतं. पण नंतर मध्येच या सगळ्या गोष्टी घडल्या, त्यांनी IPचं प्रमाणही वाढवलं. पण आता या घडीला त्यांनी परत एक चांगलं पॉझिटिव्ह स्टेटमेंट केलं आहे. असं असलं तरी ती आयात त्यांचा कांदा येईपर्यंतच होईल. तिथं निवडणूक लागत आहे. या निवडणुकीच्या काळात तिथले व्यापारी, तिथले भ्रष्टाचारी, तिथले भ्रष्ट आयातदार यांचं सिंडिकेट स्ट्रॉंग आहे आणि ते काय करणार, जेवढा भारतातनं कांदा किंवा काही पदार्थ मागवता येतील तेवढे मागवणार आणि त्यांचा फायदा करणार. याच्यामध्ये काय होतं आहे की आपल्याला फायदा कमी होतो आहे. याचं कारण बरेचसा हा स्मगलिंगच्या मार्गानं पण तो माल चाललेला आहे आणि भ्रष्टाचारामध्ये आपल्याकडच्या निर्यातदारांना सुद्धा त्याचा फटका पडतो आहे. त्यामुळे आता इथून पुढे जर किमती वाढल्या या आयातीच्या त्यांच्या धोरणानंतर आणि आपल्या निर्यातीनंतर त्या फार वाढणार नाहीत. 1 ते 2 रुपयांचा फरक पडू शकेल. हेच कारण आहे की उन्हाळी कांदा आता ठेवायचे दिवस संपलेले आहेत. त्यामुळे आता तुम्हाला जे मिळतील 800, 900, 1000 रुपये तर तुम्ही फार भानगडीत पडू नका. ते विकलेले बरं असं सल्लागार सांगतायत, अनुभवी शेतकरी सांगतायत. मात्र ठेवायचा की नाही विकायचा कांदा हा तुमचा निर्णय आहे. लाल कांदा जरी तो साधारण 8-10 दिवस तुम्ही वाळवला आणि तो महिनाभर जरी टिकत असला तरी पण काय सांगावं, तुमचा 55+ कांदा असेल तर बिजवाईचा कांद्याची अजूनही थोडीफार खरेदी आहे. एक 5-10% शिल्लक आहे खरेदी, त्याला भाव मिळू शकतो. आणि जर बाकीच्या देशामध्ये म्हणजे दुबईला किंवा आणखी काही ठिकाणी जर तो गेला तर तुम्हाला त्याचे 1500, 1600, 1700 पर्यंत बाजारभाव मिळू शकतात, मिळत आहेत. तर सध्या एकूण निष्कर्ष काय आहे की बांगलादेश आयात करतोय पण मर्यादित आहे. मोठ्या प्रमाणात निर्यात वाढण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांनी सध्या तरी निर्यातीवर अवलंबून न राहणं याच्यामध्येच मला असं वाटतं शहाणपणा आहे. हे मी जुन्या कांद्याचं म्हणतोय. नवीन कांद्याला थोडासा जो दिलासा मिळू शकेल निर्यातीमुळे आणि भाव वाढला तर 1 ते 2 रुपयांनी वाढू शकेल. या संदर्भातली सविस्तर पक्की माहिती आपल्याकडे उद्या परवापर्यंत कळेल. किती परवाने आपल्याला त्या बांगलादेश देतो आहे आणि किती निर्यात होईल. त्यानंतरच आपण जे काय ते निष्कर्ष जो आहे तो पक्का काढेन. सध्या तरी तुम्हाला जर कांदा विकायचं नियोजन असेल आणि कांदा खराब होत असेल उन्हाळी कांदा तर फार ठेवू नका. आता हा मला असं वाटतं मी शेवटचं जे आहे तो सल्ला आहे. निर्णय तुमचा आहे. जे चॅनलला नवीन आहे ते पुन्हा एकदा सबस्क्राईब करा. तुमचं याविषयीचं काही मत असेल तर मला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे, आदर आहे. धन्यवाद.